जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार। रजिस्ट्री ऑफिसची पार्थ पवारांच्या कंपनीला नोटीस। पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्रीच देऊ शकतात। जमीन प्रकरणात शरद पवारांचा फडणवीसांना सवाल, चौकशी अंती वास्तव समोर आणण्याची मागणी। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। आरोप करून माझी बदनामी केली, जमिनीच्या व्यवहाराबाबत मला माहिती नव्हतं, चौकशी अंती वस्तुस्थिती समोर येईल, अजित पवारांकडून स्पष्ट। पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी 300 कोटी घेऊन परदेशात गेल्याची शक्यता। शीतल तेजवानी गायब असल्याने वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नसल्याची माहिती। पक्षचोरी मतचोरीनंतर आता जमिनीही चोरायला निघालेत। मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची टीका। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकच। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं। तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवर निशाणा। दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीवर टीका करताना आपलं अज्ञान दाखवू नये, सूरज चव्हाण यांची तानाजी सावंतांवर टीका। बीएमसी मध्ये विविध खात्यांमध्ये 9 सेवानिवृत्त अधिकारी ओएसडी म्हणून मोक्याच्या पदांवर। वर्षा गायकवाडांचा आरोप, तर सरकारला त्यांना पदमुक्त करावंसं वाटत नाही का, वर्षा गायकवाड यांचा सवाल। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची बैठक घेणार। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह शहर अध्यक्ष उपस्थित राहणार। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपात पक्षप्रवेश होणार।